नमस्कार मित्रांनो, मी संजय नलवडे. तर आपण आज बघणार आहोत की पी एफचे पूर्ण आपण एम्प्लॉयर आणि पेन्शनचे पैसे कशा प्रकारे आपण काढू शकतो. सगळे पैसे ते आपण पाहणार आहोत. तर 10C हे दोन्ही फॉर्म आपल्याला भरावे लागतात. त्याच्यामध्ये 19मध्ये एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरचे पैसे काढू शकतो आणि 10C जो असतो तो 10Cमध्ये आपल्याला फक्त पेन्शनचे पैसे काढतो. हे दोन्ही फॉर्म आपल्याला भरायचे आहेत. ते कशा प्रकारे आपण भरणार आहोत ते बघून घ्यायचे आहेत. पूर्ण प्रोसेस जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओला बघत राहा. मध्ये स्किप वगैरे करून नका, त्यामुळे प्रोसेस तुम्हाला कळणार नाही मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण पाहून घेऊया कशी प्रोसेस आहे. तर सर्वात आपल्याला पहिला पी एफच्या ऑफिशियल साईटवरती यायचे. साईटवरती आल्यानंतर लॉग इन करताना आपल्याला UN नंबर टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा. पहिला UN नंबर आपल्या सॅलरी स्लिपवर वगैरे असेलच किंवा मोबाईल थ्रू आपण काढू शकतो. त्यासाठी दुसरी प्रोसेस आहे, ते तुम्ही लास्टच्या व्हिडिओमध्ये टाकलेले तिथे बघून घ्यावं मित्रांनो. तर याच्यामध्ये आपल्याला पूर्ण UN नंबर टाकायचा आहे. UN नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला या पेज OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवर. OTP टाकायचा आहे. OTP कॅप्चा टाकल्यानंतर OTP कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पी एफचं तुमच्या अकाउंटचा डॅशबोर्ड ओपन होईल. तर OTP टाकून घेतलेला आहे. सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे असा डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथं 5 ऑप्शन दिसतील तुम्हाला. 5 ऑप्शनमधल्याला आपल्याला शेवटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, ऑनलाईन सर्व्हिसमध्ये. ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आल्यानंतर ऑनलाईन क्लेमवर जायचं आहे. ऑनलाईन क्लेमनंतर इथं तुम्हाला अकाउंट नंबर पहिला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अकाउंट नंबर टाकून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. अकाउंट नंबर व्हेरीफाय केले येस नो असे 2 ऑप्शन येतील. तुम्हाला बरोबर असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. तिथं येस करून घ्यायचं आपल्याला. येस करून नंतर खाली कन्फर्म प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. तर तुम्हाला आय वॉन्ट अप्लाय याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला क्लेम ते पहिला 19 पहिलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला हे काढायचं आहे. त्यात आपल्याला कॅन्सल चेक वगैरे अपलोड करायला लागेल. तर कॅन्सल चेक एक अपलोड करायचं आहे आपल्याला. पूर्ण डिटेल तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. ॲड्रेस जो काय असेल तुमचा दुसरा टाकला तरी चालतो. आधार कार्डवरचा ॲड्रेस टाकायला पाहिजे असं काही नाही आहे. पूर्ण तुम्हाला डिटेल भरून घ्यायचे आहेत. आधार नंबर वगैरे ॲड्रेस वगैरे पूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅन्सल चेक अपलोड करायचं आहे. नवीन प्रोसेसमध्ये आता मित्रांनो चेक मागत नाही आहेत. जर तुमचं अकाउंट व्हेरीफाईड असेल तर लागत नाही आहे, पण तुम्हाला इथं आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला भरावं लागेल. तर कॅन्सल चेक इथं अपलोड करायचं आहे. कॅन्सल चेक अपलोड केल्यानंतर व्ह्यूवर पण तुम्ही व्ह्यू करून पण पाहू शकता किंवा इथं डायरेक्ट आय ॲग्रीवर तर क्लिक करून सबमिट करायचे. तर गेट आधार OTPवर क्लिक करायचे आणि आधार कार्डला आपला OTP जाईल. तर आधार कार्डला OTP आलेला आहे. तो आधार कार्डचा OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे त्या बॉक्समध्ये. बॉक्समध्ये OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हॅलिडेट OTP करून घ्यायचं आहे. व्हॅलिडेट OTP केल्यानंतर तुमचा क्लेम फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर तुमचं सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तुम्ही इथून तुमची PDF कॉपी डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला ऑनलाईन इथं दिसतच असते. आता आपल्याला 10C हा दुसरा क्लेम फॉर्म भरायचा आहे, जे आपल्या पेन्शनचा आहे. आता आपण 19 जो हे केला तो फक्त आपल्या पूर्ण पेन्शनसाठी असते, एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरसाठी. आता 10C आपण 10C करतो. याच्यामध्ये पहिला तुम्हाला परत तेच करायचं, प्रोसेस करायचे. अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घ्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे पेन्शनचे पैसे काढता येणार आहेत 10Cमध्ये. तेव्हा अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घ्यायचे. अकाउंट नंबर चुकला तर ते व्हेरीफाय होणार नाही मित्रांनो. तर अकाउंट नंबर पूर्ण प्रॉपर जो आहे तो बघून टाकायचा व्यवस्थित. तर इथे मी अकाउंट नंबर टाकलेला आहे. आता व्हेरीफाय करतोय. आता सेम प्रोसेस आलेली. येस नो परत प्रोसेस करायचं आहे. प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला परत इथं सिलेक्ट करायचं आहे आय वॉन्ट टू अप्लायमध्ये. आपल्याला आता 10C सिलेक्ट करायचं आहे इथे.
2 येतात त्याच्यात, TNC सर्टिफिकेट आणि TNC फुल क्लेमवर सिलेक्ट करायचं आहे. परत इथं आपल्याला अपलोड स्कॅन कॉपी हे करायची आहे बँक स्टेटमेंटची. कॅन्सल चेक करा किंवा बँक स्टेटमेंट फर्स्ट पेज असेल तरी तुम्ही तिथे कॉपी करून टाकू शकता. परत तुम्हाला इथं पूर्ण ॲड्रेस डिटेल पूर्ण सगळं टाकायचं आहे. कॅन्सल चेक अपलोड करायचं आहे. असं सगळं डिटेल टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. परत इथे ॲड्रेस टाकून घेतलेलं आहे आणि इथे कॅन्सल चेक आता अपलोड करतो आहे. कॅन्सल चेक अपलोड केल्यानंतर परत गेट OTP करायचा आधार कार्डचा परत OTP आला असेल OTP टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तो OTP टाकून घ्यायचा आधार कार्डचा जो आला असेल तो. OTP टाकून बॅक OTP व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTPवर क्लिक करून घ्यायचं आहे. OTP व्हॅलिडेट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही क्लिक हेअर वर क्लिक करून तुम्ही ती PDF डाउनलोड करून घेऊ शकता जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत. पूर्ण PF काढण्यासाठी पेन्शनचे पैसे आणि आपले पैसे आणि याच्यामध्ये एम्प्लॉयरचे पैसे म्हणजे जे कंपनीनं आपल्या नावाने टाकले असतं ते पैसे, या तिन्ही पैसे आपण या 2 फॉर्ममध्ये काढून घेऊ शकतो. जो 19 असतो तो एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरचे आपल्या दोघांचे पैसे असतात त्याच्या आणि 19. अशा प्रकारे आपण दोन्ही फॉर्म भरून घेतलेले आहेत मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा मित्रांनो. धन्यवाद.